मी सोनाली भालेसेन, जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी। नोटाबंदीनंतर नागरी सहकारी बँकांना नवीन चलनाचा अत्यल्प पुरवठा होत असल्याच्या विरोधात नागरी सहकारी बँकांच्या वतीने एल्गार आंदोलन करण्यात आले। नोटाबंदीनंतर नागरी सहकारी बँकांना नवीन चलनाचा अत्यल्प पुरवठा करण्यात येत असल्याच्या विरोधात पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला। ससून येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला। नागरी सहकारी बँकांसाठी स्वतंत्र करन्सी चेस्ट असावी, ठेवींच्या प्रमाणात त्यांना रक्कम मिळावी, नोटा मोजण्याचे शुल्क रद्द करावे, जुन्या नोटा स्वीकाराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। या मोर्चामध्ये पुण्यातील 53 सहकारी बँका सहभागी झाल्या होत्या। नागरी सहकारी बँकांना रोख रक्कम पुरवठा पुरेसा होत नसल्याने या बँकांच्या खातेदारांवर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष द्यावे यासाठी सर्व बँकांचे संचालक व सेवक मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी झाले होते। येत्या 10 दिवसात सहकारी बँकांच्या ठेवींमध्ये वाढ झाली नाही तर सर्व सहकारी बँका बेमुदत संपावर जातील असा इशारा बँक संचालकांनी यावेळी दिला। आज शासन ज्या पद्धतीने आज माझ्या माहितीप्रमाणे 14,000 कोटी बँक असलेल्या राज्यातल्या आणि अशा परिस्थितीत केंद्र सरकार मोदी सरकार नोटाबंदीचा कायदा आणत असताना आम्ही त्यांनी आणलेला त्याला विरोध नाही, पण त्यांनी जी सिस्टीम केलेली आहे हे सर्वसामान्य लोकांना वेठी धरण्याचं काम केलेलं आहे। आम्हाला काल परवानगी देतानाही त्यांनी नाकारली परवानगी की जमाबंदीचा कायदा आहे। जमाबंदीचा कायदा आहे तर आमचा सर्वसामान्य ग्राहक आज तासोनतास लाईनीत उभा असतो। 5 वरती जास्त जो माणूस एकत्र आला तर त्याला जमाबंदी कायदा मोडला असं म्हणतात। तर भविष्य काळात या बँके बसून तो ग्राहक दूर जाण्याकरता हा कायदा आणला का असं आम्हाला भीती वाटायला लागली। मी आज इथं महाराष्ट्र राज्य फेडरेशनचा अध्यक्ष म्हणून इथं आज उपस्थित आहे। या संपूर्ण जरी पुणे जिल्ह्याचा हा मोर्चा असला तर ही जी काही समस्या आहे ते भारतातल्या सर्व नागरी सहकारी बँकांची आहे। आज भारतामध्ये 1579 नागरी सहकारी बँका आहेत, महाराष्ट्रात 507 नागरी सहकारी बँका आहेत आणि पुण्यामध्ये जवळजवळ 53 नागरी सहकारी बँका आहेत। त्यामुळे संपूर्ण नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला रिझर्व्ह बँकेकडून अत्यंत सापत्न वागणूक मिळते, भेदभाव केला जातो। त्यामुळे आमच्या ग्राहकांच्या मनामध्ये एक संभ्रमावस्था आहे की या नागरी सहकारी बँकेचं भवितव्य काय आणि आम्हाला दिलेल्या हे सापत्न वागणुकीचा परिणाम जर उद्या नागरी सहकारी बँकिंगच्या क्षेत्रावर झाला आणि उद्या आमच्या व्यवसायावर त्याचा परिणाम झाला तर मात्र आम्हाला याच्यावर फार गंभीरपणे विचार करावा लागेल। म्हणून आज आम्ही रस्त्यावर आहोत। एक फादी गोष्ट आहे, बाजूच्या जर कमर्शियल बँकेमध्ये पैसे मिळत आहेत आणि माझ्या बँकेमध्ये पैसे मिळत नाहीत तर साहजिकच माझ्या ग्राहकाच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकणार की ज्या बँकेत पैसे मिळत नाहीत त्या बँकेत अकाउंट ठेवायचं का। पर्वती बीआरटीचा प्रयोग फसला असल्याच्या विरोधात पुणे भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले। पुणे शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत व वेगवान व्हावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या बीआरटीला 10 वर्षे पूर्ण झाली। या बीआरटीमुळे वाहतूक व्यवस्था तर सुरळीत झाली नाही, मात्र अनेकांना आपला जीव गमवावा लागला। याच्या निषेधार्थ बीआरटीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पर्वती भाजपच्या वतीने बाबाशेठ मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली पद्मावती ते पंचमी हॉटेल पर्यंत मानवी साखळी करून आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात नगरसेविका मानसी देशपांडे, मनीषा चोरबोले, स्मिता वस्ते, मंजुषा नागपुरे, राजेंद्र शिळीमकर, हरीश परदेशी, प्रवीण चोरबोले, गौरव घुले, मंगेश शहाणे, प्रशांत दिवेकर, ऋषिकेश शिंदे, सागर सिंग टाक, विशाल दारवाडकर, रमेश बिबवे, अविनाश शिळीमकर, रघुनाथ गौडा, विश्वास ननवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी बीआरटी मार्गावर ज्यांनी आपला जीव गमावला अशा निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी बाबाशेठ मिसाळ म्हणाले, नियोजन नसल्यामुळे हा प्रयोग आपल्या शहरात फसला आहे। फक्त भ्रष्टाचार करण्याचा विचार करून हाती घेतलेले उपक्रम अयशस्वी होतात। या बीआरटी मार्गामुळे सातारा रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यापेक्षा वाढली आहे, तसेच अपघात होऊन अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत। त्यासाठीच आज या निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मिसाळ यांनी सांगितले। मध्ये जे 450 कोटीचा चुराडा करून जी बीआरटी आणण्यात आली तो पूर्ण प्रोजेक्ट फेल गेलेला आहे
त्यामध्ये बऱ्याच लोकांचे निष्पाप जीव गेलेले आहे, कुणी अपंग झालेला आहे। तर अशा भारतीय जनता पार्टी आज त्या BRTच्या पूर्ण प्रोजेक्टला विरोध करत आहे, त्या घटनेचा निषेध करत आहे, कारण निष्पाप गेलेल्या लोकांचे जीव। काँग्रेस सरकारने फक्त पैसा लाटण्यासाठी पुणेकरांना खड्ड्यात घालून ही BRT खूप घाईघाईमध्ये त्यांनी उरकून घेतलेली आहे आणि जशी ही BRT स्थापन झालेली आहे त्या BRT स्थापन झाल्यापासून फक्त पुणे शहरामध्ये अपघात आणि अपघातच होत आहेत, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही होत नाहीये। तसं पाहायला गेलं तर या BRTचा काही या पुणे शहराला फायदा झालेला नाहीये आणि या BRTचा धिक्कार करण्यासाठी आज आमचे नामदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एवढा मोठे आंदोलन इथे स्वारगेट चौकात राबवलंय। त्याला आमच्या कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेश यनपुरे आणि सर्व महिला आघाडी उपस्थित आहे। देव यांचे आयुष्य व्हायोलिन सारखे आहे असे गौरवोद्गार आनंद देशमुख यांनी काढले। पंडित भालचंद्र देव यांचे आयुष्य हे व्हायोलिन सारखं सुमधुर असून देवत्व फक्त त्यांच्या नावातच नसून वादन संस्कारातही आहे असे गौरवोद्गार प्रसिद्ध सूत्रसंचालक आनंद देशमुख यांनी भालचंद्र देव यांच्या बाबत व्यक्त केले। स्वरबहार आणि सांस्कृतिक पुणे यांच्या वतीने ज्येष्ठ व्हायोलिन वादक पंडित भालचंद्र देव यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनानिमित्त त्यांच्या सत्काराचे व संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ते बोलत होते। यावेळी गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष कृगो धर्माधिकारी, कुमुद धर्माधिकारी, नीला देव उपस्थित होते। पुढे बोलताना देशमुख म्हणाले, आज भालचंद्रांची 61 वर्षांची व्हायोलिन वादनाची कारकीर्द पाहता आपल्या मुलाने व्हायोलिनचे सोने केले आहे असेच त्यांना वाटले असते। मात्र त्यांची संगीतातील योगदानाची मोठ्या प्रमाणावर दखल न घेतल्यामुळे त्यांचे योगदान कुठेतरी झाकोळले गेले की काय अशी खंत वाटते। भालचंद्र देव यांचे नातू रविराज गोसावी यांनी यावेळी आपल्या आजोबांचे जीवन कार्य उलगडणारी कविता सादर केली। कृगो धर्माधिकारी आपल्या मनोगतात म्हणाले, संगीतामार्फत तयार झालेलं नातं हे नेहमीच टिकत असतं। देव यांना अनेक उत्तम गुरु लाभले। त्यांनी अनेक दिग्गजांसोबत व्हायोलिनची साथ केली। गुरूंच्या मार्गदर्शनाने उच्च व्हायोलिन वादनाची शैली त्यांनी आत्मसात केली असल्याचे धर्माधिकारी यांनी सांगितले। आज पंडित भालचंद्र देव यांच्यासारख्या ज्येष्ठ व्हायोलिन वादकाची संगीत कारकिर्दीची 61 आणि संयोजकांचा आभारी आहे। संगीत मान्यवरांचा अशा प्रकारचा सत्कार फक्त संगीतातले पंडित महापंडित यांच्या हस्तेच होत असतो। मी तर संगीताचा खरं तर कोणीच नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थनार्थ भव्य रॅली काढण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सर्वत्र सकारात्मक तर कुठे नकारात्मक सुरू होता, पण पुण्यात मात्र राज्यसभेचे भाजपचे पुरस्कृत खासदार संजय काकडे यांनी या निर्णयाच्या समर्थनार्थ रॅली काढली। नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर काळ्या पैशाला काहीसा लगाम लागल्याने सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळालाय, पण बँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी नागरिकांना याचा त्रास होतोय। तरीही नागरिकांनी मोदीच्या या निर्णयाचे स्वागत केलं, पण विरोधी पक्षांनी याबाबत विरोधाचा सूर काढत काही ठिकाणी आंदोलने केली। या रॅलीच्या माध्यमातून पंतप्रधानांनी काळ्या पैशाविरोधात घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देत कोणत्याही राजकीय पक्ष अथवा संघटनांनी या मोर्चाचे आयोजन केले नसून केवळ भारताचे नागरिक म्हणून पंतप्रधानांच्या धाडसी निर्णयाला पाठिंबा देण्याकरिता हा मोर्चा असल्याचे खासदार संजय काकडे यांनी सांगितले। या मोर्चाला डेक्कन इथल्या संभाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली। अलका चौक मार्गे या रॅलीचा SP कॉलेजच्या मैदानावर सभा घेऊन समारोप करण्यात आला। यावेळी पाशा पटेल, लोकसभेचे खासदार अनिल शिरोळे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सर्वसामान्य लोकांना आम्हाला हे संदेश द्यायचे की ह्या नोटबंदीमुळे भारतामध्ये 1977 साली 5% नोटबंदी झालेली, त्याच्यानंतर 8 नोटबंदी झालेली आणि नोटबंदीमध्ये 9 लाख कोटी रुपये आतापर्यंत बँकांमध्ये भरले गेलेले आहेत। ते 9 लाख कोटी रुपये सगळे चलनामध्ये येणार आहेत आणि त्याचा दूरगामी उपयोग काय होणार आहे भारताला आणि भारतीय जनतेला ते आम्हाला समजून सांगायचे सर्वांना, म्हणून आम्ही ही रॅली आम्ही जनतेला बोलवलेलं आहे। कुठल्याही पक्षाचं इथं चिन्ह नाही आहे, फक्त जनताच इथं आहे। नोटाबंदीच्या निर्णयानंतर
मोदी सरकारने सोन्यावरील सर्जिकल स्ट्राईक करायला सुरुवात केली आहे। या मुद्द्यावर बोलतानाच मोदी सरकारवर टीका करत हा निर्णय म्हणजे हुकुमशाही असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे। ही एक प्रकारची हुकुमशाही पद्धत आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही, कारण शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे त्या घटनेच्या आधार घेऊनच आपण सगळ्यांनी काम करायचं असतं। त्याच्यात आज पेपरला आलेलं आहे सोन्याच्या बद्दल, जरूर त्याबद्दल पण सर्वसामान्य लोकांना योग्य वाटेल अशा प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी घेतले गेले पाहिजेत। परंतु हे निर्णय घेत असताना नक्की यांच्या मनामध्ये काय आहे, आणि डॉक्टर मनमोहन सिंगांनी मध्ये पार्लमेंटमध्ये ह्याच्याबद्दलचं जे भाषण केलेलं होतं त्या भाषणामध्ये देखील त्यांनी ह्या निर्णयाच्या बद्दलच्या काही शंका व्यक्त केलेल्या होत्या। 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय झाल्याने देशातील जनतेला आपलाच पैसा मिळवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतायत। पगार झाला तरी देखील नागरिक आपले हक्काचे पैसे घेण्यासाठी रांगेत उभे आहेत। त्यांना पैसे मिळत नाहीत, तसेच कोणत्या एका व्यक्तीचा हट्टपोटी 125 कोटी जनतेला वेठीस धरू नये असं आवाहन अजित पवार यांनी केलं। त्याच्या संदर्भात स्थानिकांना पूर्णपणे अधिकार आम्ही दिलेला आहे। समविचारी लोकांची आघाडी करण्याच्या करता, जातीयवादी पक्षाचा पराभव करण्याकरता धर्मनिरपेक्ष जे पक्ष आहेत त्यांनी एकत्र त्यांच्या भागामध्ये त्यांना योग्य वाटत असेल तर त्यांनी ते निर्णय घ्यायचेत। अशा प्रकारचा निर्णय प्रांतिकच्या लेवलला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं घेण्यात आलेला आहे। नोटाबंदीनंतर नगर परिषदेच्या निवडणुकात मिळालेले यश म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला झाल्याचं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं। महायुतीला नगरपालिका निवडणुकीत यश मिळाल्याचं पाहता राष्ट्रवादीकडून स्थानिक पातळीवर आघाडी करायची तयारी, जातीयवादीपेक्षा पराभव करण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय झाल्याचं अजित पवार म्हणाले। ते टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। ते कावळा उठायला फांदी तुटायला गाठ पडलेली आहे, नोटाबंदीचा त्याचा काही संबंध नाहीये। नोटाबंदी 31 डिसेंबरला चलनातनं खऱ्या अर्थाने 1000च्या आणि 500च्या नोटा बाद होणार आहेत। माझ्या माहितीप्रमाणे 1000-500च्या नोटा आज देखील तुम्ही तुमच्या अकाउंटला बँकेमध्ये भरू शकता, फक्त त्या तुमच्याकडे कशा आलेल्या आहेत हे तुम्हाला तिथं दाखवावं लागतं। मात्र आता पूर्वी पेट्रोल डिझेल मिळायचं ते बंद झालेलं आहे, आणि हा निर्णय घेत असताना तुम्ही बघा 8 तारखेपासून आज 2 तारखेपर्यंत 22, 23, 24 दिवसात एवढी रोजपत्रकं नवीन निघतायत, नवे आदेश निघतायत की बाबा आज आता 2000च काढता येतील, उद्या 4000च काढता येतील, आता आठवड्यातनं 50,000च काढता येतील। आता जर तुम्ही नव्या नोटा जेवढ्या भराल 2 लाख भरले तर तुम्हाला उद्या 2 लाख काढता येतील, असं रोज नवीन नवीन। त्याच्यावर सर्वसामान्य माणसाला नक्की कळेना की हे काय चाललेलं आहे। सर्वसामान्य माणसाच्याकडं आज नोटाच नाही आणि कोण 2 लाख रुपये भरायला गेलं, आणि सांगताना काय करतायत, देशाचं नाव घ्यायचं, देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आणण्याच्या करता अतिरेकी लोकांच्याकडे पैसा मोठ्या प्रमाणावर गेलेला आहे, ते वेपन कहतात आणि ते आपल्यावर हल्ला करतात आणि ते अराजकता देशात माजवण्याचा प्रयत्न करतात असं दाखवलं जातं। होळकर किल्ला राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची घोषणा राम शिंदे यांनी केली। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वाफे गाव इथल्या मल्हारराव होळकर यांचा किल्ला हा राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची घोषणा जलसंपदा मंत्री राम शिंदे यांनी केली। पत्रकार भवन इथं महाराजा यशवंतराव होळकर प्रतिष्ठानच्या वतीने अभिनेते अजिंक्य देव यांना होळकर यांच्या नावाचा पुरस्कार जलसंपदा मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी निळू दामले, श्याम सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते। मला एका शूरवीर राजाच्या नावाचा पुरस्कार दिला जातोय, ही मला अभिमानाची गोष्ट आहे। माझ्या चित्रपटसृष्टीच्या प्रवासात माझ्या आई वडिलांचे योगदान आहे। देव प्रोडक्शनच्या वतीने पुढील महिन्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित हिंदीमध्ये मालिका काढण्यात येणार आहे।
ही मालिका स्टार प्लस वर लवकरच दिसेल. याचे शूटिंगही पुढील महिन्यात सुरू होणार असल्याची घोषणा अजिंक्य देव यांनी केली. राज्य सरकारतर्फे अनेक महान व्यक्तींची चरित्रे प्रकाशित केली जातात. होळकरांचा इतिहासही आता राज्य सरकारच्या वतीने चरित्राच्या रूपातून मांडण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. नोटाबंदीच्या निर्णयाला पाठिंबा आहे, मात्र अंमलबजावणीचं काय, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. नोटबंदी निर्णयाला पाठिंबा आहे, मात्र अंमलबजावणीचे काय, असा सवाल करत नोटबंदीमुळे समाजात मोठी अस्वस्थता असून ऑपरेशन केलं मात्र काळजी घेतली नाही, अशी टीका शरद पवार यांनी मोदी सरकारवर केली. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्या पदाधिकारी यांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं होतं. हे शिबिर 1 दिवसाचे होते. यामध्ये जनसंपर्क, लोकांच्या समस्या, महापालिकेचे कामकाज यावर विविध मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी अजित पवार, महापौर प्रशांत जगताप, शहराध्यक्ष वंदना चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. नोटाबंदीमुळे सामान्य माणसाचे जीवन असह्य झाले. नोटाबंदीच्या निर्णयाचा फायदा काय झाला, असा सवाल पवारांनी यावेळी केला. देशात 92% व्यवहार चलनातून नोटाबंदीमुळे लोकांना त्रास होत असून राज्यातील अनेक सहकारी बँकांमध्ये सध्या रक्कम पडून आहे. 2.5 वर्षात सरकारने कुठलीही ठोस पावले उचलली नाहीत, अशी टीका करत पुणेकर जनता नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहते असं सांगायलाही पवार विसरले नाहीत. प्रधानमंत्र्यांनी शिक्षकांच्या भाषणामध्ये तर आणखी फार मोठी रक्कम आहे म्हणून सांगितलं गेलं, पण ज्या पद्धतीने पैसे परत यायला लागले त्याच्यातून काळ्या पैशाची रक्कम जी अपेक्षा होती सरकारला त्यापेक्षा कमी होईल का काय, अशा प्रकारचं चित्र त्या ठिकाणी दिसायला लागते. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टीतून लाभ काय झाला याचा विचार करावा लागेल. जे एक्सपर्ट आहेत जगातले या क्षेत्रातले, आज आम्ही संध्याकाळी तिथं बसणार आहे. आज चर्चा होणार आहे. खरं तर आज 12 वाजताच मीटिंग ठेवलेली होती. राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं माझं बोलणं झालेलं होतं. राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधी पक्ष नेत्याचा जो बंगला मिळतो तिथं आम्ही सगळेजण बसणार होतो. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं 2 दिवसाचं आज आणि उद्या शिबिर पुणे शहराचं आयोजित केलेलं असल्यामुळं मी आता त्या शिबिराचं सुरुवात केली. आता मी तिकडंच निघालेलो आहे आणि त्याच्या संदर्भात तिथं गेल्यानंतर आमची स्ट्रॅटेजी म्हणजे त्यांची आत्ता चर्चा झालेली असेल. काही मुद्दे आम्ही चर्चेला घेतलेले. सध्या जे तातडीचे विषय जे आहेत त्या विषयाच्या संदर्भात विशेषतः शेतकऱ्यांना आता पीक कर्ज मिळत नाही आहे. आज रब्बीचा हंगाम सुरू झालेला असताना त्यांना खतं मिळत नाही आहेत, त्यांना बियाणं मिळत नाही आहेत. जो 8 तारखेला रात्री 8 वाजता निर्णय घेतलेला आहे तो निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच महिन्याचा अखेर कालच्या 30 तारखेला झाला आणि मंथ एंडच्या नंतर लोकांचे जे पगार होतात त्याच्यानंतर लोकांना पुन्हा मोठ्या प्रमाणावर रांगा ATMच्या बाहेर, बँकांच्या बाहेर त्या ठिकाणी लावाव्या लागत आहेत. अजून परिस्थिती सुधारलेली नाही आहे. अजून देखील ग्रामीण भागात किंवा काही शहरी भागामध्ये देखील जे चलन मिळायला पाहिजे त्या चलन लोकांना मिळत नाही. आजही त्यांना अजून बंधनं आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे की बाबा आमचे संपूर्ण पगार जमा झालेला आहे, बाकीचं आमच्या खर्चाच्या करता ते पैसे काढायचे तरी देखील आमच्यावर बंधनं का, अशा पद्धतीनं थोडं लोकांनी सुरुवातीच्या काळामध्ये देशाच्या करता आणि देशातनं काळा पैसा नष्ट व्हावा, भ्रष्टाचार मुक्त देश त्या ठिकाणी व्हावा अशा प्रकारचं आव्हान केलेलं असल्यामुळे त्याला सगळ्यांनीच प्रतिसाद दिला आणि सगळ्यांनी काही काळ सहन केलं पाहिजे अशा प्रकारची मानसिकता ठेवली. परंतु आता काही ठिकाणी ATMचे मशीन्स फोडायला सुरुवात झालेली आहे. बँका सकाळी उघडल्या की लगेच 2-3 तासात बंद होतात कारण त्यांच्याकडे असणारी कॅश त्या ठिकाणी संपून जाते. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत आणि त्याच्यात राज्य सरकारची पण महत्त्वाची भूमिका असली पाहिजे. सहकाराच्या बद्दल वेगळं त्यांचं म्हणणं आहे कारण एकीकडं सहकारी संस्थांनी मोर्चा काढण्याच्या करता परवानगी मागितली तर त्यांना परवानगी दिली जात नाही आणि ह्या जो काही निर्णय झालेला आहे त्याच्या समर्थनार्थ जर मोर्चा काढायचं म्हटलं तर त्यांना परवानगी दिली जाते. असं आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कधी घडलेलं नव्हतं. लोकशाहीमध्ये
विरोधकांना पण त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या वेगवेगळ्या प्रकारची आयुध वापरून मांडता येतात आणि जे सत्ताधारी असतात त्यांना पण एखाद्या त्यांच्या निर्णयाचं समर्थन करायचं असेल ते समर्थन करता येतं, परंतु इथं दुजेपणाची वागणूक ही त्याच्यामध्ये मिळते. आता काल सांगलीमध्ये देखील जिल्हा बँकेच्या लोकांनी मोर्चा त्या ठिकाणी काढलेला होता. आज जिल्हा बँकांना किंवा पतसंस्थांना एवढं का संशयाच्या भोवऱ्यामध्ये ठेवलं जातं, इतका त्यांच्यावर गैरविश्वास का दाखवला जातो? मग जर इतका गैरविश्वास होता तर त्यांना लायसन्स बँकिंगचं द्यायचं नव्हतं. आणि जर चुकीचं असेल तर सहकारी विभागांनी म्हणजे सहकारी विभागांनी त्यांच्यावर ॲक्शन घ्यावी. जर कुठल्या संचालक मंडळांनी चुका केल्या असतील किंवा तिथल्या एमडीने किंवा अधिकाऱ्यांनी काही चुका केल्या असतील, कारण आपण बघितलं काही ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकांच्या पण असिस्टंट मॅनेजर किंवा काही कॅशियरवर ॲक्शन त्या ठिकाणी घेण्यात आलेली, पण तसं काहीच म्हणजे पाठपुरावा वरिष्ठ पातळीवर पवार साहेबांच्या घेऊन जेटली साहेबांच्यापर्यंत केला गेला. जेटली साहेबांनी सांगितलं की मी त्याच्यातनं मार्ग काढतो, परंतु दुर्दैवाने अद्यापपर्यंत मार्ग निघाला नाही आणि त्याच्यावर खूप गरीब वर्गाचं शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत आणि त्याच्यातून बाहेर पडायला किती काळ लागेल हे अजून काही कुणी खात्रीनं सांगू शकत नाही. हे आत्ताची परिस्थिती. कृषी मंत्री ज्यावेळेस शेतकरी संघटनेचे नेते, ते शेतकरी संघटनेचे नेते असताना त्यांचं बोलणं, वास्तविक कृषी मंत्र्याच्या सारख्या व्यक्तीला अशा प्रकारचं बोलणं शोभा देत नाही. आणि याबरोबरच आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.